पुण्यामधल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अपडेट पाहणार आहोत। पॉवर ऑफ अटॉर्नी देणाऱ्या 275 जणांची आज चौकशी होणार आहे। काल आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानीची तब्बल 6 तास चौकशी झालेली आहे। 275 जणांपैकी काही जणांची काही दिवसांपूर्वी आणि बऱ्याच दिवसांपासून चौकशी सुरू आहे। मात्र आज आणखी काही खुलासे होतात का, काय जबाब नोंदवले जातात याकडे सुद्धा लक्ष असेल, कारण की हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच संदर्भात 275 जणांची आज चौकशी होणार आहे। पुण्यामधील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण आहे। मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीने ज्या मुंडव्यामध्ये जागा खरेदी करण्याचा प्रयत्न केला, गैरव्यवहार केला, त्या संदर्भातली पुणे पोलीस आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करते आहे। आणि काल शीतल तेजवानीची 6 तास चौकशी केल्यानंतर आता जे मूळ वतनदार आहेत त्यांना सुद्धा पुणे पोलिसांनी समन्स पाठवलेला आहे आणि चौकशीसाठी बोलवलेलं आहे। आज त्यातल्या काही जणांची चौकशी होणार आहे। ते सगळे नागरिक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, गायकवाड कुटुंबातले हे सगळे सदस्य आहेत। काय नोटीस आली आहे तुम्हाला आज बोलवले? आम्हाला जबाब देण्यासाठी हजर राहण्याचं खडक पोलीस स्टेशन यांच्याद्वारे नोटीस देण्यात आलं होतं। 10 लोकांना आम्हाला त्या ठिकाणी बोलवले। शीतल तेजवानी यांचा जबाब काल झालेला आहे, तरी आमचा जबाब आज होणार आहे। तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला कशा प्रकारे फसवणूक झाली, कशा प्रकारे हे सगळं झालं, आम्ही आमचं कागदपत्र त्या ठिकाणी सादर करणार आहे। यापूर्वी काही जणांना बोलवलं होतं, 275 लोक आहेत, त्यापैकी किती जणांची झाली? 10 लोकांची झालेली, अजून झालेले नाही जबाब, आज होणार आहे जबाब। काल शीतल तेजवानी कमिशनर ऑफिस या ठिकाणी आल्या होत्या, परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की काल पोलीस कमिशनर या ठिकाणी आले असताना देखील त्यांना VIP ट्रीटमेंट दिलेली आहे। मला वाटतं की पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव आहे की त्यांना ते गुन्हेगार असताना देखील त्यांना VIP ट्रीटमेंट, त्यांना बाहेर सोडण्यासाठी गाड्या, जे मीडिया त्यांच्या मागं पडत होते, परंतु त्या मीडियाच्या देखील त्यांनी एकही शब्द बोललेला नाही आहे। आणि आम्ही जबाब देणार, आम्ही जसे काही गुन्हेगार आहे आम्हाला रोडच्या बाहेर थांबवण्यात येतं आणि जे गुन्हेगार खरं आहेत त्यांना VIP ट्रीटमेंट, ही कुठली पद्धत आहे पोलिसांची? VIP ट्रीटमेंट आहे। तुम्ही कालच्या मीडियाच्या द्वारे बघितलं असेल की त्यांना एक VIP रूम होता बसण्यासाठी, मी त्यांची चौकशी कुठे चालली VIP रूममध्ये, आणि आमची चौकशी जबाब कुठे चाललेला आहे तर एक छोट्याशा रूममध्ये। मग आम्हाला काय VIP ट्रीटमेंट नाही? आम्हाला पण दिलं पाहिजे ना तिथल्या कमिशनर साहेबांनी। काय वाटतं तुम्हाला? आता चौकशीसाठी बोलवलंय, खरं तर तुमची जमीन आहे, मूळ वतनदार आहात, सगळे गुन्हेगार जे आहेत, तुमच्या आरोप जे आहेत ते इतरांवर आहेत, मात्र तुम्हाला चौकशीला बोलवलं जातं? नाही, आम्हाला तर चौकशीला बोलवलंय, फक्त आम्हाला 10 लोकांना नोटीस आलेले आहे फक्त। आणि त्या संदर्भात आम्ही जाऊन आलो, एकदा नाही दोनदा जाऊन आलो। पहिल्या वेळेस जाऊन आलो तर आम्ही आमचा रितसर एक अर्ज दिला की आम्हाला 2 दिवसाची 3 दिवसाची मुदत द्यावी म्हणून, तशी आम्हाला दिली मुदत त्यांनी। त्यानंतर आम्ही परत गेलो होतो 3 दिवसांनी, त्यावेळेस साहेब काय तिथं नव्हते, साहेब कुठेतरी कोर्टात गेले होते, जे तपास अधिकारी आहेत वाघमारे साहेब ते नव्हते तिथं, ते कुठेतरी बाहेर होते। तर परत आम्ही अर्ज दिला की आम्ही तुम्ही ज्यावेळेस बोलवताल त्यावेळेस आम्ही तिथं हजर होऊ। तर आज त्यांनी आम्हाला बोलवलं आहे, तर आम्ही आज जाणार आहे आणि आमचा रितसर जबाब जो काय आहे कायदेशीर तो आम्ही नोंदवणार आहे। आता नेमकं पोलिसांच्या चौकशीतून काय समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। एखादी कंपनी मी स्थापन केली, मी 0.1% त्याच्यात राहिलो आणि एखाद्याला 99.99 पार्टनरशिप दिली, तर गुन्हा माझ्यावरच दाखल होईल। 99.99 कसा सुटेल? 0.1% वाला किंवा 1% वाला हा काही 99% परमिशन शिवाय काहीच गोष्टी करू शकतच नाही। शेवटी 99 वाल्याचाच असतो। आता शेअर्स असेल, वाटा असेल, हा 51-49 का ठेवतात? 50-50 का नाही करत? याचाच अर्थ 99% वाल्याला वाचवलं जातं, हे सत्य आहे। पण हे सत्ता तोपर्यंत हे नंतर उद्या कधी येईल आणि कधी कोणाला उचलतील याचा भरोसा राहणार नाही।